श्री जगदंबा प्रसन्न श्री भवानी मातापूर महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय मंगलाधीशा अष्टावतार गणेशा. संचार तुझा दशदिशा भक्त तारण्या कारणे. माझ्या मनी एकच आस कधी पाहिन गणेशास. येऊनी मम सदनास करी कार्या पूर्ण तू. आता याचा सर्व भार असो देवा तुझ्यावर. महात्म्य हे पूर्ण कर तव कृपे दिगंबरा. विश्वाची ती असे जननी वंदिते तिचिये चरणी. बहुप्रेमे अवलोकिनी सहाय्य हो मजसी आता. माता पिता देवगुरु यांचे सेवेत अत्यादरू. सेवेस लाभो आयुष्य मेरू हेची आता मागतसे. मम हस्ते घडो सेवा तुझे नाव कानी पडो. चित्त तुझ्या पायी जडो सत्संगतीने. भक्त कल्याण कारण तत्पर तू रात्रंदिन. मम हस्ते ही जाण जनसेवा घडू दे. मागील अध्यायी जाण वर्णिले ते भक्तगण. आणखी एक भक्तीण कथा तिची ऐका हो. नंदीग्रामी शंकर वसे. कन्या 3 त्याची असे. थोरली ती शारदा असे. धाकटी ती सुलोचना. नामे परभणी जिल्ह्यात शेवाळा ग गावात. भ्रतार प्रभाकरासहित राहत असे ती सुलोचना. तिला होत्या 6 कन्या. पुत्र एकही लाभेना. उपाय केले नाना व्यर्थ गेले ते सगळे. सर्व देव उपासिले वैद्य सर्व थकून गेले. उपाय सर्व व्यर्थ जाहले पुत्र गेले 3ही. परंतु पहा ती भगिनी जाणत नव्हती विश्वजननी. नाही लागली तुझिया चरणी विश्वमोहिनी जगदंबे. स्फुरले नाही अंतरी शरण जावया सत्वरी. संसार गाडा आवरी देवी माते निरंतर. तिने नाही ओळखिले जीवन सर्व व्यर्थ गेले. देव असंख्यात पूजिले आई तुझ वाचुनी. जेव्हा कळली अगाध लीला धावली शारदा सदनाला. संचारात जगदंबेला विचारण्या कारणे. बालक काही चुकले जरी माता त्यास हृदयी धरी. बहु प्रेमे अंतरी नेई तू सांभाळून. तैसे आता कर बाई मी बालक तू आई. माझे विघ्न निवारून नेई दीनवत्सले जगदंबे. पापे केली असती भारी आता आले तुझ्या दारी. तुझी कृपा मजवरी होऊ दे ग जगदंबे. संकटे पडली असता निवारण करी जगन्माता. मज 6 कन्या होता पुत्र का न राहेची. कोण प्रार्थुगे देवता कुणा चरणी नमवू माथा. तुझे विण मज अन्यत्राता कुणी नसे गे या जगती. तिची ऐकून करुणावाणी म्हणे तू मज सोडोनी. दूर राहू पाहसी मनी मान्य हे ग मज नसे. पित्याने केली विनवणी अंतःकरणापासूने. तुला पुत्र द्यावा म्हणोनी मज जवळी गे सुलोचने. परी तू करी सेवा तेव्हाच तुला पुत्र व्हावा. लागेल तव वंशी दिवा आशीर्वाद हा देतसे. झाले तुझवर प्रसन्न जा होईल मनोरथ पूर्ण. विसरू नको मम वचन सुलोचने कदा काळी. सांगते ते ऐक परी मोदकांच्या चतुर्थ्या धरी. तोच एक विघ्न निवारी देवून वंश दीपका. या परी तिची सेवा करिता 11वी चतुर्थी येता. पुत्र सुलोचनेस होता आनंद झाला सदनी हो. पुढे एका शुभदिनी दरबारास येऊनी लागता आईच्या चरणी काय वदे पाहाती. प्रसन्न झाला गजानन त्याचा हा प्रसाद जाण. तुझे भाग्य धन्य धन्य नाव ठेवी गणेश. भाग्यवान होईल खरी माझी कृपा तयावरी. सत्य माझी वैखरी विसरू नको कदापि. आता त्या गणेशाला आली 5 वर्ष होण्याला. तिची कीर्ती वाढण्याला भक्ता माझी सुजन हो. मनोवांछित फलाकरिता प्रार्थावी ही जगन्माता. मनोभावे सेवा करिता पूर्ण होतील मनोरथ. याच परी शेवाळ्यात अहिल्या नारी विख्यात. तीही असे दुःखित पुत्राविना संसारी. भक्तिभाव धरून मनी लागली अंबेच्या चरणी. तिनेही चतुर्थ्या करोनी एकदंता प्रार्थिले. 11 चतुर्थ्या होता समाप्त तिजलाही जन्मला पुत्र. श्रद्धेचे हे फल प्राप्त तिजला जाहले श्रोते हो. अशी अनेक उदाहरणे कुठवर सांगू तुम्हा कारणे. लिहिता न पुरती पाने या माझ्या पोथीची. काही कुटाळ वदती जगदंबा कैसी संचरती. मानवी शरीरी वास करती थोतांड सारे समजती. कामधंदा नाही हिला धंदा पोट भरण्याला. पहा हिने सुरू केला देवीच्या नावावरी. शब्द बोलती उणे दुणे त्या शारदे कारणे. पण त्या पतिव्रतेने ते सर्व दुर्लक्षिले. ज्याप्रमाणे शेगावाते गजाननासी निंदित होते त्यासी पिसा संबोधिते झाले काही मूढजन. अशी निंदा कानी येता कोपली ती जगन्माता. चमत्कार त्यांना दाविता आले शरण कुटाळ. असो जे संत असती संतापरी वागती. न ढळता मनशांती दुर्लक्षिती जननिंदा.
कमळ उगवते मातीत, परी ते सुगंधयुक्त, मृत्तिकेचा वास त्यात नसे लव मात्रही. भाव ठेवून मनात श्रवण करा हा वृत्तांत, तेने येईल ध्यानात कार्य त्या जगदंबेचे. ती तुम्हा प्रसन्न होऊन तुमचे संकट निवारून, अक्षय तुम्हा मार्गदर्शन करील आई जगदंबा. भाव ठेवून अंतरी जावे तिच्याच मंदिरी, न धाडे विन्मुख माघारी, पूर्ण करील मनोरथ. ठेवा जगदंबेवरी विश्वास, हेच मूळ आहे खास, सांगते वाचक श्रोत्यास देवीचे हे महालय. आता तरी पुढील अध्यायी सुरसकथा असे पाही, भाविक हो ऐका सर्वही, श्रवणी मन असू द्या. हे शुभदा विरचित श्री भवानी मातापूर महात्म्य श्रवण करावे दिनरात, विनविते मी भाविकासे. इति श्री भवानी मातापूर महात्म्य तृतीयोध्याय गोडहा. श्री जगदंबार्पणमस्तु. तृतीयोध्याय समाप्तः.